जाणण्याच्या द्वारे दिसत नाही, जाणली जात नाही, परंतु आपल्यामध्ये असणारे जे ज्ञान आहे, इंद्रिय रहित सुसंवेदन प्रत्यक्ष ज्ञान, ते या वस्तूला अनुभवामध्ये जाणू शकते. तोच पुरुषार्थ करायचा आहे वस्तू अंतरंगामध्ये, या शरीरामध्येच आहे, म्हणून शरीरामध्येच त्याला शोधायचे आहे. तू व्यवस्थित त्याचे ज्ञान करून घ्या. शरीरामध्ये आहे, परंतु शरीरापासून भिन्न आहे, अमूर्तिक चैतन्यमय आहे, लोकाकाश प्रमाण असंख्यात प्रदेशी आहे. असा हा चैतन्य निधी अंतरंगामध्ये विराजमान आहे. त्या आपल्या चैतन्य निधीला पहा, आपल्या अतींद्रिय ज्ञानाने पहा. इंद्रियांचा दरवाजा बंद करा आणि ज्ञान आहे चालू, त्या ज्ञानाच्या द्वारेच साक्षात जाणण्याचा प्रयत्न करा. पहिला तर्काने, अनुमानाने, चिंतनाच्या द्वारे आपण जाणतो आणि चिंतन करीत करीत त्या वस्तूमध्ये आपला उपयोग एकाग्र झाला की ते ध्यान समीचीन होते. तर जाणा आहे मी येथे, जो जाणत आहे ना तोच मी आहे. जाणण्याचे कार्य कोठे चालू आहे? जे असंख्यात प्रदेशामध्ये चालू आहे, ते अमूर्तिक असंख्यात प्रदेश हेच माझे स्वद्रव्य स्वक्षेत्र आहे ते अंतरंगामध्ये. तेथे उपयोगाने आपण जाऊ शकतो, तेथेपर्यंत पोहोचू शकतो. शरीरापासून भिन्न, कर्मापासून भिन्न असणाऱ्या निज न्यायक प्रभूची प्रतीती करा. आहे अंतरंगामध्ये. कर्म पण आहे जवळ, नो कर्म शरीर पण आहे जवळ, भाषा वर्गणा आहेत, सर्व परद्रव्य आहे त्याच्याजवळ. परंतु त्या परद्रव्याचा माझ्यामध्ये प्रवेश नाहीच. माझ्या दरवाजामध्येच ते उभे आहेत. माझ्या भोवती परकोटा आहे,